आलेलो आहोत उड्डाणपूलवर। उड्डाणपूल कुठला तर लांजातला बहुचर्चित उड्डाणपूल होय। मुंबई गोवा महामार्गावर लांजाचा जो उड्डाणपुलाचा काम होता, जो गेली कित्येक वर्ष रखडलेला होता, तो जवळपास कंप्लीट झालेला असून आज ह्या उड्डाणपुलाची एक लेन सुरू करण्यात आलेली आहे आणि हे पॉसिबल झालं आहे लांजाचे लाडके आमदार किरण भैया सामंत यांच्या प्रयत्नातून। आज ह्या उड्डाणपुलाचं 1 लेन सुरू करण्यात आलेले आहे आणि ह्याचं उद्घाटन जे आहे येथील स्थानिक लोकांनी केलेले आहे। 20 ऑगस्ट 2026 ला हा 1 वे म्हणून एक साइडने ब्रिज सुरू होतोय। यासाठी जवळजवळ 8-9 वर्षाची प्रतीक्षा करायला लागली आणि आज हा प्रतीक्षेचं जे आमचे आमदार माननीय किरणजी सामंत यांनी 1 ते 1.5 वर्षापासून हा जास्तीत जास्त फॉलो घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आज यश आलेलं आहे। आणि यासाठी एक बाजूने आज ट्रॅफिक सुरू होतं आहे, त्याबद्दल मी किरणजी सामंत यांचे लांजावासियांतर्फे व्यापारी संघटनेतर्फे त्यांना धन्यवाद देतो। आणि असाच आमच्या लांजाचा चांगल्यात चांगला त्यांनी विकास करावा आणि विकास करत आहेतच। आमचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज लांजा शहरातील ब्रिज 1 लेन चालू झालेली आहे। त्यामुळे बाजारामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती होणार नाही आणि वाहतूक सुरळीतपणे होईल। लांजावासियांनी कित्येक वर्ष, आज 10-15 वर्ष हा ब्रिजचं काम थांबून होतं। त्या आमदारांच्या येण्याने इथं किरण भैया सामंत हे निवडून आल्यानंतर ह्या कामाला गती मिळाली आणि एका वर्षाच्या आत हा ब्रिजचं काम पूर्ण झालं आणि पुढच्या 1-6 महिन्यामध्ये आज वाहतूक पुढे चालू केल्याने आज विशेष करून लांजावासियांच्या वतीने आणि लांजा नगरपंचायतच्या वतीने मी आमदार साहेबांचं खूप मनापासून अभिनंदन करीन आणि आभार मानेन। आणि तसेच या अधिकारी यांनी सगळ्यांना सहकार्य करून त्या ब्रिजचं काम चालू केलेलं आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांचे पण विशेष आभार। आणि विशेष करून क्षेत्रांनी जे लांजावासियांना पूर्ण सहकार्य करून कामाची प्रगती केली त्यांचे पण आभार। तर नक्कीच कोकणवासियांसाठी आणि मुंबईतून येणाऱ्या आपले चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बाब आहे की मुंबई गोवा महामार्गावर 1 लेन सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच 2 लेन सुरू करण्यात येणार आहे। तर ह्या उड्डाणपुलावरून ट्रॅव्हल करताना तुम्हाला लांजा हा सुंदर शहर नक्कीच दिसणार आहे आणि खरंच तुम्ही म्हणाल की लांजा हा कोकणचा राजा। आणि लांजा शहरात वाहतूक कोंडी जे होत होती तोही प्रश्न देखील सुटणार आहे। मुस्कान मुजावर, कोकण लाईव्ह, लांजा।